नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव. नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्र हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत. आज 10 सप्टेंबर सायंकाळचे म्हणजे रात्रीचे 9 वाजले. बघा, जर सध्या परिस्थिती जर बघितली, आज नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मखमलाबाद किंवा नाशिकच्या आसपासचा जो परिसर आहे त्या ठिकाणी आज बऱ्यापैकी पाऊस झाला. काही ठिकाणी 2 तास पाऊस झाला. जोरदार पाऊस झाला त्या ठिकाणी. तर बघा, तर याचं कारण काय असावं? तसं जर विचार केला तर ऑक्टोबर हीट चालू झाली, म्हणजे ऑक्टोबर महिना चालू झाला किंवा मराठी महिन्यामध्ये आपण त्याला भाद्रपदाची ताप म्हणतो. भाद्रपद महिन्यामध्ये हीट खूप असतं किंवा ऑक्टोबर हीट खूप असते. तरी देखील आपल्याकडे त्या पद्धतीने हीट वाढताना दिसत नाहीये आणि जे जून महिन्यामध्ये जे मान्सूनचे ढग वाहतात त्याप्रमाणे ढग वाहतात. याचं कारण काय? तर बघा, मी मागच्या व्हिडिओत देखील बोललो की गुजरात पासून ते केरळपर्यंत हा जो पोर्शन आहे या भागामध्ये ऑफशोअर ट्रफ विकसित आहे. ऑफशोअर ट्रफ आधी ऑफशोअर ट्रफ जर विकसित झाली तर किनारपट्टी भागातच पाऊस पडतो. बघा, मान्सूनचं जे बाष्प येतं ऑफशोअर ट्रफ विकसित झाल्यामुळे किनारपट्टी भागात म्हणजे मुंबईच्या आसपास किंवा केरळ पासून ती गुजरात पर्यंतची किनारपट्टी आहे, इथे वीक मान्सून असल्यामुळे तिथे पाऊस पडतो. परंतु त्याचे काही रेमिनंट, त्याचे काही अंश हे मुंबईला क्रॉस करून आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्याला जो आहे घाट रिजन सेक्शन त्याला क्रॉस करून ते पश्चिम घाटावरती येतात. म्हणून नाशिकच्या पश्चिम भागामध्ये पाऊस आहे. तो पूर्व भागात तो पाऊस येत नाही. तो मान्सून वीक आहे. बरं, ऑफशोअर ट्रफ ही 5 ते 8 दिवसापर्यंत विकसित राहण्याची शक्यता आहे. बघा, पुढील अंदाज पावसाचा कसा असेल साधारणपणे त्याबद्दल आपण एक हे बघू. सध्या एक लो प्रेशर इथे म्हणजे मध्य प्रदेशच्या आसपास सक्रिय आहे. बघा, इथे असताना नाशिकच्या आसपास याचं अंतर भरपूर असल्यामुळे आणि त्याची इंटेन्सिटी कमी असल्यामुळे फारसं त्याच्यामध्ये त्याचा प्रभाव हा फारसं काही होणार नाही. ट्रॅक असा वाटला होता की कदाचित त्याचा ट्रॅक थोडासा नंदुरबारच्या आसपास जाईल, पण तसं न होता तो सरळ मध्य प्रदेशवरून गेला. त्यामुळे 12 आणि 13 तारखेला जो नाशिककडे पाऊस होता तो पाऊस हा थोडासा कमी होताना दिसतोय, म्हणजे कमी राहील त्याची इंटेन्सिटी. उद्या 11 तारीख, उद्या देखील नाशिक जिल्ह्यामध्ये पश्चिम बाजूलाच थोडाफार पाऊस सक्रिय असेल 11 आणि 12 तारखेला. मात्र 12, 13, 14, 15, 16, 17, 18 तारखेपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये पश्चिम बाजूला थोडाफार पाऊस होईल, पण बाकी ठिकाणी हा पाऊस नसणार आहे. आपल्याकडे फार मोठा असा पाऊस नसणार आहे. आणि ऑक्टोबर हिट पण तयार होत नाही, कारण ढगांची दाटी, ढग वाहणारं जे ढग आहे ते जास्त आहे, कारण ऑफशोअर ट्रफ ही विकसित आहे. पुढचा जो पाऊस कसा असेल या संदर्भात मला अनेक लोकांचे कॉल येतात. भाऊ, अमक्याचा अमक्याचा अंदाज आला, तुम्ही देखील अंदाज द्या. कसं असतं, मागचा जर व्हिडिओ बघितला तर अजूनही माझा एक्सपायर झालं नाही, पण शेतकऱ्यांचे कॉल खूप सुरू झाले. कसं असतं मित्रांनो, जे व्यावसायिक युट्यूबर किंवा हवामान अंदाजक लोक आहे ते रोज सकाळी एक व्हिडिओ, संध्याकाळी एक व्हिडिओ टाकतात आणि क्लायमेट कुठलंही चेंज होत नाही, लो प्रेशर पुढे सरकत नाही तर व्हिडिओ येतो दुसरा. त्यांचा उद्देश एकच असतो की व्ह्यूज मिळवून त्याच्यातून इन्कम सोर्स वाढवण्याचा त्यांचा व्ह्यूज असतो. आपला तसा नाहीये. त्यामुळे मी 3 ते 4 दिवसातून किंवा 8 दिवसातून देखील व्हिडिओ टाकतो. पण ते लोक इतकं कन्फ्यूज करतात लोकांना की रोज सकाळी एक व्हिडिओ आणि संध्याकाळी एक व्हिडिओ. 4 दिवसाचे व्हिडिओ जर ते तुमचे जर त्यांचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर त्याच्यामुळे बळीराजा त्रस्त होतो, शेतकरी त्रस्त होतो. का त्रस्त होतो? की परवा सांगतात की मान्सून रिटर्न होणार, आज सांगतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव जाणवणार, सकाळी सांगतात की मान्सून 10 दिवस उशिरा होणार. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा शेतकऱ्यांना, एकतर शेतकरी मोठं अज्ञान आहे शेतकऱ्यांचं की तो अभ्यासू वृत्तीने कुठल्याही गोष्टी घेत नाही, फक्त पाहायचं म्हणून पाहतो. त्यामुळं शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपले मेसेज जे असतात ते सविस्तर पुढच्या 10-15 दिवसापर्यंत असतात. कुणाचे अंदाज पाहून मी किंवा व्हिडिओ टाकत नाही. पण गोष्ट अशी की व्हिडिओ आल्यानंतर शेतकऱ्यांची कॉल एवढी सुरू होतात,
आणि विषय दुसरा असतो, मी एक शेतकरी असल्यामुळे आपल्याला रोज रोज व्हिडिओ टाकणे शक्य होत नाही शेतीच्या कामामुळे. कमीत कमी एक व्हिडिओ बनवायचा म्हटला तर त्याला एडिटिंग वगैरे 3 आणि शेअरिंग 3.5 तास लागतात आणि एवढा वेळ आपल्या शेतकरी माणसाकडे नसतो. जे फक्त मुंबई पुण्यामध्ये बसून कॉम्प्युटर समोर तेच काम आहे त्यांना, ज्यांना शेती नाही, ते लोक काही करू शकतील. कुठलं तरी एखादं विंडी मॉडेल सर्च करायचं आणि त्याच्यावरून सांगायचं इथं होईल, तिथं होईल, तिथं होईल. असं नसतं आपलं. आपला अभ्यास वृत्तीनेच सांगतो की ऑफशोअर ट्रफिक कशी येते, त्यामुळे पश्चिम भागात पाऊस आहे हे मी सांगतोय. बरं, आता पुढची कंडिशन कशी असेल मित्रांनो, बघा की साधारणपणे आपल्याकडे 13 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत कुठलाच पाऊस नसणार आहे. फक्त पश्चिम भागात थोडाफार होऊ शकतो. अगदी कोरडं वातावरण राहणार आहे, ढगाळ वातावरण राहणार आहे, पण पावसाची शक्यता ही मात्र नाहीच आहे. कारण हे लो प्रेशर पूर्व बाजूला, पश्चिम बाजूला ते बाजूला सरकत आहे. पण बंगालच्या उपसागरामध्ये इथे एक लो प्रेशर साधारणपणे 18 तारखेला तयार होतं आणि त्याचा ट्रॅक हा असा जातो. एक मॉडेल दाखवतं, ECMWF चा ट्रॅक आहे हा, आणि GFS मॉडेलचा ट्रॅक हा विरुद्ध असा असा दिसतोय. म्हणजे दोन्ही मॉडेलमध्ये देखील विरोधाभास आहे याच्यामध्ये. बघे, मी काही इमेज ज्या टाकल्या आहेत त्या देखील टाकत असतो की पुढची परिस्थिती कशी असेल. परंतु 20 तारखेपासूनच ढगाळ वातावरण थोडंसं वाढेल आपल्याकडे आणि 20 ते 25 तारखेच्या दरम्यान हलकासा पाऊस हा नाशिक जिल्ह्यात होऊ शकतो, पण फार मोठ्या पावसाची शक्यता नाही. मी परवा देखील एक शेतकरी मेळाव्यात सांगितलं की नाशिक जिल्ह्यात खूप मोठ्या पावसाची चान्सेस आता राहिलेले नाही. दुसरा मुद्दा की मान्सून रिटर्न कधी होणार. कसं असतं बघा, ही जी लाईन आहे हे राजस्थान, हा जो राजस्थानचा जो सेक्टर आहे इथे गुजरात, राजस्थान, इथे अँटी सायक्लोन घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जेव्हा इथे वारे वाहतील तर ह्या मान्सूनचा आस हा खाली दाबला जातो आणि परिणामी आपल्याकडे मान्सून रिटर्न होतो. मॉडेलनुसार जर बघितलं तर साधारणपणे 25 तारखेच्या आसपास, 25 सप्टेंबरच्या आसपास अँटी सायक्लोन फिरताना दिसतोय. त्या काळात आपल्याकडे रिटर्न मान्सूनची प्रोसेस सुरू होईल. 25 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरच्या दरम्यान जर ऑफशोर ट्रफ कमी झाली इथली आणि हा पश्चिम बाजूने येणाऱ्या ढगांचा फ्लो थांबला तर मात्र तापमान वाढेल आणि त्या काळामध्ये आपल्याकडे साधारणपणे वळीव स्वरूपाचे पाऊस होतील थोडेफार, तर त्याच्यात देखील इंटेन्सिटी खूप कमी वाटते मित्रांनो. त्याच्यामुळे यंदा इथून पुढे राहिलेला जो मान्सून आहे तो खूप कमी दिसतोय. त्याच्यात फारशी अशी इंटेन्सिटी दिसत नाही. अशा गोष्टी इथे अँटी सायक्लोन जेव्हा फिरेल 25 तारखेला तेव्हा रिटर्न मान्सूनची प्रोसेस ही सुरू होताना दिसते. सद्यस्थितीला एक लो प्रेशर इथे आणि म्यानमारच्या आसपास जे आपण बोललो होतं की यागी नावाचं जे चक्रीवादळ आहे त्याचे अवशेष, म्हणजे ते लो प्रेशर एरिया आहे सध्या, तो म्यानमार ब्रह्मदेशाच्या बांगलादेशमध्ये क्रॉस होईल ते ह्या ठिकाणी. तर हे 2 लो प्रेशर इथं मर्ज होणार आणि त्याचा फ्लो हा पूर्व भारतामध्ये आणि साधारण मध्य प्रदेशच्या आसपास पाऊस देतील. ते दोन्ही मर्ज झाल्यानंतर जेव्हा ते रेमिनंट यागी चक्रीवादळाचे रेमिनंट आणि लो प्रेशर हे दोन्ही जेव्हा मर्ज होतील तेव्हा तो पूर्व भारतामध्ये तो पाऊस चांगल्या प्रकारचा पाऊस हा त्या ठिकाणी होऊ शकतो. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. कसं असतं, काही वेगळा असा बदल झाला तरच मी अंदाज हा देत असतो, लक्षात घ्या. नाही तर रोजच सकाळी संध्याकाळी अंदाज देण्यात आणि काही तथ्य नसतं, वेगळा क्लायमेटिक चेंजेस हे होत नसतात, हा त्याच्यामध्ये एक भाग असतो. त्यामुळे अंदाज लक्षात घ्या. 11-12 तारखेला ढगाळ वातावरण असून पश्चिम भागातच पाऊस हा सक्रिय राहील. खूप मोठा पाऊस नाहीये कारण लो प्रेशर इथे आहे, त्यामुळे थोडंसं 10, 11 आणि 12 तारखेला थोडेफार चान्सेस हे पश्चिम भागात जास्त दिसतात. एखाद्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तर एखाद्या ठिकाणी होऊ शकतो, पण फारशा सर्वदूर क्षेत्रात पाऊस हा आपल्याकडे नाहीये. त्यामुळे 13 ते 17-18 पर्यंत गॅप दिसतो. ही सिस्टम जेव्हा पुढे येईल तेव्हा थोडाफार प्रमाणात खूप मोठा पाऊस नसणार आहे. आजही मॉडेल फॉरकास्ट करताय की कदाचित काय होतं की कुठलीही सिस्टम जेव्हा बंगालच्या उपसागरातून भारताला आडवी क्रॉस येते
आल्यानंतर इथपर्यंत नाशिकपर्यंत येईपर्यंत तिचेवाले बरेच इंटेन्सिटी ही कमी झालेली असते आणि त्याच्यामुळे कदाचित असं होतं की जसं मागचं परभणीकडे खूप झाला पण नाशिकपर्यंत येईपर्यंत त्याचा दम तुटला असं म्हणता येईल किंवा त्याची इंटेन्सिटी रेमिनंट फक्त पाऊस दिला थोडाफार आणि तो क्रॉस होऊन गेला असे असतं. त्यामुळे एखादं डीप डिप्रेशन जेव्हा येतं तेव्हाच आपल्याकडे पाऊस हा होत असतो. खूप मोठ्या पावसाची शक्यता सध्या नाशिक जिल्ह्यात नाही. थोड्याफार प्रमाणामध्ये 22, 20, 21 पासून ते 25 पर्यंत पाऊस दिसतोय. त्याच्यानंतर पुढे पुढची एखादी सिस्टम जेव्हा येईल ती 1-2 ऑक्टोबरला रिटर्न मान्सूनची जी प्रोसेस सुरू होईल त्या काळामध्ये मात्र पाऊस हा वळीव स्वरूपाचा थोड्याफार प्रमाणात होईल. त्याला देखील इंटेन्सिटी ही कमीच भेटते. त्याच्यानुसार सर्वांनी अंदाज लक्षात घ्या आणि कामाचं नियोजन करा. धन्यवाद.